ही पाण्याची चुरस इथे असेल. राहुल पॉवर प्लेचं षटक हाताळताना दिसेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक म्हटलं की फक्त 2 क्षेत्ररक्षक तटीयाच्या बाहेर पाहायला मिळतात. पहिला चेंडू वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला षटक हाताळताना राहुल पहिला चेंडू लेगसाईडच्या दिशेने केलेला मारा तोलण्याचा केलेला प्रयत्न एकदम काहीसा फसला आहे. मात्र जोपर्यंत क्षेत्ररक्षित होईल आणि फेकी होईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण. या 1 धावेच्या मदतीने स्कोर बोर्डमध्ये होतोय बदल. संघाची एकूण धावसंख्या स्थिरावते 1च्या घरात 1 चेंडूच्या समाप्तीनंतर. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. गुडलेंचा टप्पा होता आणि जोपर्यंत इथे बॅट फिरवेल तोपर्यंत चेंडू स्थिरावतोय किपरच्या हातात. आणि इथे स्वप्नीलसाठी एक खुशखबर असेल, जर का षटकार लगावला तर अंशिका 11 कडून 1001 रुपयाचं पारितोषिक. राहुल वराडकर वैयक्तिक तिसरा चेंडू स्वप्नील सरतापेसाठी. कोलवा टाकला चेंडू त्याला ऑफसाईडच्या दिशेने टोलला. कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक चेंडूचा ताबा घेण्यासाठी केला प्रयत्न आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षित होईल आणि फेकी होईल तोपर्यंत या 2 धावा पूर्ण. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्येत होतोय बदल. वैयक्तिक 2 धावांवर स्वप्नील तर सांघिक धावसंख्या स्थिरावते 3च्या घरात 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. डीप कव्हर्सला आपल्याला एक फिल्डर तैनात पाहायला मिळतोय तर एक डीप मिड विकेटला सजवले क्षेत्ररक्षण स्वप्नीलसाठी अजूनही प्राइज ऑन. त्याने मारलेला पहिल्या षटकार असताच 1001 रुपयाचं पारितोषिक असेल ते अंशिका 11 कडून. गोलंदाजीवर राहुल मारा केला तो स्वप्नीलसाठी. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू त्याला मात्र भिरकावून दिलाय. शॉर्ट चेंडूला त्याने यष्टीच्या मागे भिरकावलाय आणि जोपर्यंत आणि चेंडू जातोय चौकार बाउंड्री पार चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येत होतोय बदल. एकूण धावसंख्या स्थिरावतीये 7च्या घरात 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. इथे कुठे बॅट्समनची बॅट बोलताना दिसतीये. खराब चेंडूचा खरपूस समाचार घेताना दिसतोय. नक्कीच खूप सुरेख चेंडू हाताळताना दिसला. पहिले 3 चेंडू चांगल्या रीतीने हाताळल्यानंतर हात एक फसलेला चेंडू त्यावर मात्र समाचार घेताना दिसला तो स्वप्नील. खोलवा टाकला चेंडू त्याला मात्र मिड ऑफच्या दिशेने टोलवलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षित होईल रनआउटची इथे संधी निर्माण झाली. होणार का? चांगली फेकी पाहायला मिळाली मात्र रनआउट घेण्यात अपयश आलंय. सुरेख कमबॅक पाहायला मिळालं. शॉर्ट चेंडूवर चौकार लगावला होता तर ह्या वेळेस मात्र खोलवर टाकण्याचा केलेला प्रयत्न मिड ऑफच्या दिशेने चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि चांगली फेकीही पाहायला मिळाली आणि एक निर्धाव चेंडूची झाली सांगता. पॉवर प्लेचा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू थोड्याशा व्यत्ययानंतर पुन्हा एकदा सामन्याची सुरुवात होतीये. पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल राहुल आणि सामना करतील तर स्वप्नील.
आणि हा सुरेख चौकाराने ओव्हरची होती समाप्ती. आणि या चौकारानंतर ओव्हरच्या समाप्तीनंतर एक धावसंख्या स्थिर होती 11च्या घरात. सुरेख कामगिरी पाहायला मिळाली ती स्वप्नील सरतापेकडून. 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले त्याच्या बॅटमधून. पॉवर प्लेचा त्याने चांगला फायदा घेतला म्हणता येईल. सुरेख षटक हाताळण्याचा केलेला प्रयत्न राहुलने. सुरेख 3 चेंडू हाताळले होते. सुरुवातीच्या 3 चेंडूनंतर मात्र बॅट्समनने इथे पॉवर प्लेचा फायदा घेतला. 2 चौकार लगावले आणि त्या 2 चौकारांच्या मदतीने एकूण धावसंख्या स्थिर होते 11च्या घरात एक षटकाच्या समाप्तीनंतर. शिव 11 साठी एक चांगली सुरुवात म्हणता येईल. पॉवर प्लेचं चांगलं षटक इथे रूपांतर करण्यात आले चांगल्या भरघोस धावांमध्ये. आणि त्यानंतर सुलतान अभिषेक महादे आणि योगेश उपाळकर यांचं इथे आगमन झाले KCCच्या मार्फत. आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो. असंच तुमचा पाठिंबा सतत आम्हाला लाभो. पुन्हा वयात ग्राउंडमध्ये काय झालंय, पुढे टाकलेल्या चेंडूवर इथे खरपूस समाचार घेण्याचा केलेला प्रयत्न आणि हवेची मिळालेली साथ, पण तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. आज चौकार अडवण्यात यश आलंय. या चौकार अडवण्यात यश आलंय का? नक्कीच पंच मात्र इथे विचारणा करतील. तो पूर्वी आपण बघूया. आता 2 धावा इथे घेण्यात यश आलंय. नक्कीच पंच पंच नक्कीच विचारणा करतील. निर्णयाची प्रतीक्षा असेल. आपण पंचांना टाइम देऊया तर विचारून निर्णय द्या. काही चला पंच निर्णय देतील. खेळाडूंनी पंचांच्या निर्णयाचं स्वागत करायचंय. जो काही निर्णय असेल तो आपल्याला मान्य असेल. सुरेख पंचगिरी आपल्याला पाहायला मिळाली. पंचांचे चांगले निर्णय आपल्याला पाहायला मिळाले सकाळपासून. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. पंच चला पंचांनी निर्णय द्यायचा आहे. पंच निर्णय काय असेल? पळालेल्या धावा आहेत की बाउंड्री आहे? पंचाचा निर्णय अंतिम असेल. नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न पाहायला मिळतो जयदकडून. त्याचं रूपांतर काय होतंय? 2 धावा की 4 धावा ह्या निर्णय मात्र पेंडिंग असेल. आणि पंचाचा निर्णय असेल पळालेले फक्त रन आणि धावपट्टीवर इथे पळून 2 धावा पूर्ण करण्यात आल्या. सुरेख फटका होता. हवेची साथ लाभली होती पण तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या जयदकडून. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या जयदसाठी. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खेळ बिंदास मध्ये या 2 धावा आणि या 2 धावाच्या मदतीने स्कोर बोर्ड होतोय मध्ये बदल. स्कोर धावसंख्या स्थिर होत्या 13च्या घरात. एक चेंडूच्या समाप्तीनंतर सुलतान पॉवर प्लेचा षटक हाताळताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं पॉवर प्लेचा षटक इथं हाताळताना दिसतोय. आणि त्याचा सामना करतोय तो गोटनकर, नंदू गोटनकर. नंदू गोटनकरला आपण वारंवार या मैदानामध्ये प्रॅक्टिसमध्ये या
अबव 40 मध्ये किंवा इतर टुर्नामेंटमध्ये खेळताना पाहायला मिळतो. चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता असलेला हा घोटणकर सुलतानचा सामना करेल. दुसरा चेंडू लोअर फुलटॉचा चेंडू LBW ची केलेली अपील. आणि स्पर्धेमध्ये आपण LBW आउट ठेवला नाहीये, त्यामुळे अपील मात्र इथे निष्फळ ठरतीये. निर्धाव चेंडूची होती सांगता. सुरेख 2 चेंडू हाताळताना दिसला तो सुलतान. पुढे तिसरा चेंडू नंदू घोटणकर साठी. खेळ बिंदास्त. तिसरा चेंडूवर काय होणार? स्लोवर टाकला चेंडू. रिव्हर्स स्वीपचा केलेला प्रयत्न इथं फसतोय. पॉइंट मध्ये होतोय गडीचा पतन. सुरेख झेल इथं टिपला जातोय. पॉवर प्ले मध्ये एक तगडा गडी. चांगला फलंदाज, आघाडीचा फलंदाज नंदूला मात्र मागे परतावं लागेल. नंदूची बॅट इथे बोलताना थांबलीये. नंदू परततोय तंबूच्या आसऱ्याला आणि त्याची जागा घेण्यासाठी दिसतोय तो रायझिंग स्टार कार्तिक मैदानामध्ये. कार्तिक पवार एक यंगस्टर, चांगली फटकेबाजी, चौघे फटकेबाजी करण्याची क्षमता असलेला हा खेळाडू. ऐंशी का 11च्या गोलंदाजी तेवढंच कौतुक करावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. एकमेकांच्या ऑपोजिट नेहमी खेळत असतात, म्हणूनच की काय एक दुसऱ्याचे खेळ डावपेच जाणतात आणि त्यानुसार क्षेत्ररक्षण इथं सजवलं जाते. गोलंदाजीचे डाव रचले जात आहेत आणि त्या जाळ्यामध्ये मात्र नंदू फसला. नंदूची जागा घेण्यासाठी खेळपट्टीवर आलाय तो कार्तिक. एक यंगस्टर सामना करेल सुलतानचा. शॉट ऑफ द गुड लेंथ आणि त्यावर चांगला पंच करून एक सिंगल. या सिंगल धावेने धावसंख्येत होतोय बदल. धावसंख्या स्थिरावतीये 14च्या घरात. पुढील चेंडू स्वप्नीलसाठी. इथे निर्धाव चेंडूची झाली सांगता यष्टी मागे सुरेख कामगिरी पाहायला मिळाली ते क्षेत्ररक्षकाची. स्वप्नीलच्या बॅटमधून नक्कीच 2 चौकार पाहायला मिळाले. त्याला इथे थांबवण्यात यश आले सुलतानला ह्या चेंडूवर. पुढील चेंडूवर काय होणार? स्वप्नीलची बॅट परत बोलणार का? खेळ बिंदास मध्ये सुलतान जिंकणार की स्वप्नील? ही चुरस इथे पाहायला नक्कीच आतुरता असेल सर्व क्रीडा रसिकांमध्ये. पुढील चेंडू सुलतान सामना करेल तो स्वप्नील. शॉट गुल्लेंचा चेंडू त्याला हलक्या हाताने खेळलाय. जोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण. या एक धावेच्या मध्ये धाव संख्येत होतोय बदल. धाव संख्या स्थिर होते 15च्या घरात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. दुसऱ्या षटकाचा विचार केला असता सुलतानने सुरेख चेंडू हाताळले, सुरेख षटक हाताळले आणि अवघ्या 4 धावा खर्च करत एक घणाघाती फलंदाज नंदूला मात्र तंबूच्या अस्त्राला परतवलंय. एक सफल षटक म्हणता येईल सुलतानचं अंशिकासाठी. सुलतानच्या षटकानंतर त्याची जागा घेतोय तो अब्दुल्ला. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळताना दिसतील ते अब्दुल्ला. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज आणि त्याचा सामना करतील ते स्वप्नील सरतापे आणि त्याची साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईकला दिसतोय तो कार्तिक. राहुल कॅप्टनच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सजवतोय, वारंवार फिल्डिंग मध्ये फेरबदल करतोय. जाहीर रचले जात आहेत. गोलंदाजाला टिप्स दिल्या जातात. स्वप्नील सरतापे आघाडीचा आलेला हा फलंदाज 2 षटकानंतर अजूनही खेळपट्टीवर रिव्हर्स केलेला प्रयत्न. इथं प्रयत्न फसतोय का? धावचीत निर्माण झालेली संधी. धावचीतचा केलेला प्रयत्न इथं फसलाय. ओव्हर थ्रोच्या रूपात अतिरिक्त एक धाव पूर्ण. दुसरी धाव होणार का? होण्यामध्ये थांबलेत आणि या 2 धावा, या अतिरिक्त 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धाव संख्येत होतोय बदल. धाव संख्येत
धावसंख्या स्थिर होते 17च्या घरात. सुरेख चेंडू हाताळला होता. वेगवान चेंडू पाहायला मिळाला या डावखुऱ्या हाताच्या गोलंदाज अब्दुल्लाकडून. बॅट्समनला बीट करण्यात यश आलं होतं. क्षेत्ररक्षकाची झालेली चूक इथे बहुली. ओव्हरथ्रोचा एक रन आणि असे 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत झाली ती वाढ आणि धावसंख्या स्थिर 17च्या घरात. तो मागचा बॅनर पडलाय. कमिटीला विनंती असेल की त्यांनी तो व्यवस्थित लावून यायचा आहे. खेळ बिंदास. अब्दुल्ला पुढील चेंडू स्वप्नीलसाठी. वेगवान खोलवर टाकला चेंडू, त्याला हलक्या हाताने टोटवलाय. यॉर्कर लेनचा चेंडू सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूला चांगला सन्मान देऊन एक सिंगल काढली आणि या सिंगलच्या मध्ये धावसंख्येत होतोय बदल. धावसंख्या स्थिर होते 18च्या घरात. 2 सुरेख चेंडू पाहायला मिळाले. ते अब्दुल्लाकडून खोलवर गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. त्यानंतर फलंदाजांना बांधण्यात यश आलंय ते अंशिका 11च्या गोलंदाजांना. पुढील चेंडू कार्तिकसाठी. एक बैठक फटका खेळण्याचा केलेला प्रयत्न इथे फसलाय आणि निर्धाव चेंडूची होती हे सांगता. कार्तिक ह्या खेळासाठी इथे नाव लौकिक आहेत. वारंवार ही फटकेबाजी करताना पाहायला मिळतात. प्रॅक्टिसलाही सुरेख फटकेबाजी करताना पाहायला मिळतो तो कार्तिक यंगस्टर. आणि अब्दुल्ला आपला वेग, चेंडूचा वेगाने त्याला पराजित करतोय, बीट करतोय आणि निर्धाव चेंडूची होती इथे सांगता. खेळपट्टीवर जो सिनियर म्हणून भूमिका निभावतोय तो स्वप्नील नक्कीच काहीतरी कान मंत्र देताना दिसला तो कार्तिकला. पुढील चेंडू अब्दुल्लाने जोरदार टाकला. चेंडू गुडलेचा चेंडू थोडासा उसळी घेताना दिसला. निर्धाव चेंडूची होती सांगता. चेकरू आणि सुखरूपपणे चेंडू विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. खूप चांगले बदल पाहायला मिळाले गोलंदाजीचे. पुढील 5वा चेंडू कार्तिकसाठी. ऑफसाईडला वॉक करून आलेला आणि एक सुरेख फटका पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ गुडलिनचा चेंडू समोरच्या दिशेने खेळला आणि चौकारात त्याचं रूपांतर झालं. हीच ती कार्तिकची क्षमता की काय आणि त्याने हे जाणून दिलंय. खेळ बिंदास मध्ये सुरेख चौकार समोरच्या दिशेने टोलावला. या 4 चेंडू 4 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्येत बदल. धावसंख्या स्थिर होते 22. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. खोलवर टाकला चेंडू लो फुलटॉस. त्याला पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेने टोलवला. जोपर्यंत इथे क्षेत्ररक्षित होईल, फेकी होईल, तोपर्यंत एक धाव पूर्ण आणि या एक धावेच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या स्थिर होतीये 23. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 षटकांपर्यंत 15 धावा होत्या. या 3ऱ्या षटकात 8 धावा कमवण्यात यश आलंय ते शिव 11च्या संघाला. 23. एक मिनिट. 8च आलेत. नक्कीच स्कोरच्या भूमिकेत आशिक आपल्यासोबत जोडले गेलेत आणि खूपच सुरेख स्कोरिंग इथे पाहायला मिळाली आहे या पहिल्या मॅच पासून. राहुल वराडकर उर्फ वड्या नावाने प्रचलित एक जलद गतीचे गोलंदाज. नक्कीच पॉवरप्लेच्या षटकामध्ये थोडेसे महागडे म्हणता येतील कारण 3 चांगल्या चेंडू नंतर 2 चौकार लगावण्यात आले होते. पुन्हा इथे आलेत एक कॅप्टनच्या भूमिकेत पाहायला मिळतील. एक क्रुशल षटक, हाणामारीचा षटक म्हणता येईल. 4था आणि 5वा षटक म्हटलं तर ते 4थं षटक हाताळण्यासाठी स्वतः राहुल वराडकर. सामना करेल तो कार्तिक. गुडलेचा चेंडू मिडॉनच्या दिशेने टोलला. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण. या एक धावेच्या मदतीने धावसंख्येत होतोय बदल. धावसंख्या स्थिर होते 24च्या घरात. सामना करेल तर स्वप्नील. आतापर्यंत स्वप्नीलची बॅट चांगलीच बोलली आहे. नक्कीच त्याच्या आतापर्यंतच्या खेळीमध्ये 2 डॉट चेंडू पाहायला मिळाले, 2 चौकार पाहायला मिळाले, 2 चांगले सिंगल पाहायला मिळाले. पुढील चेंडूवर काय होणार.
राहुलचा पुढे टाकला, चेंडू मात्र टोलवलाय, षटकार जातोय की विकेट. आणि इथे काय घडतंय, इथे घडलाय षटकार. आणि इथे काय घडतंय, षटकार पाहायला मिळतोय. फुल ऑफ लेनचा टाकलेला चेंडू त्याला मात्र घेऊन फिरलाय आणि ही गिरकी ठरतीये रूपांतर होते 6 धावांमध्ये. खेळ बिंदास मध्ये बिंदास खेळताना दिसतोय. सुरेख चेंडू, चांगला कमबॅक पाहायला मिळाला राहुल वराडकर कडून. नक्कीच एक्सपिरियन्स पणा लावताना दिसला तो राहुल. वेगवान चेंडू, खोलवर टाकलेला चेंडू त्याला मात्र हलक्या हाताने घेऊन सिंगल सन्मान देते, सिंगल काढली आणि ह्या सिंगलच्या मदतीने एकूण धावसंख्या स्थिरावते 31 एक गडीच्या मोबदल्यात. ह्यानंतर आपण ऍक्शन मध्ये बघू ते स्वामी आणि सान्विका दोन्ही कर्णधारांनी टॉससाठी यायचंय. आणि इथे काय घडलं, विकेट वर काय घडतंय, जोरदार चेंडू आणि त्रिफळा चीत फर्निचर डिस्ट्रॉय होताना दिसतंय राहुलच्या गोलंदाजीवर. कार्तिकला इथे माघारी परतावं लागेल. चांगला कमबॅक पाहायला मिळाला तो राहुल कडून. वेगाने बीट केलं. आणि कार्तिक तंबूच्या आसऱ्याला परतताना ग्राउंड मध्ये कोण येतंय, ग्राउंड मध्ये येतंय ते वादळ, विक्रोळीचं वादळ म्हणून ज्याचं नाव आहे असा हा टॉम, त्याचं इथं भाषण झालंय. जरी कामधंद्यासाठी परदेशात असतात, परंतु नेहमीच विक्रोळी क्रिकेटशी जोडलेले असतात, वारंवार आढावा घेत असतात. खेळाडूंशी ते जोडलेले असतात, विक्रोळीशी नाळ जी जोडलेली आहे ती मात्र कधी विसरले नाहीत. असं हे टॉम आले की प्रत्येक स्पर्धेत त्यांचा सहभाग असतो. याही स्पर्धेत ते डुअल भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एकाच संघाचे ते मालकही आहेत, तर ह्या संघात ते खेळताना दिसत आहेत. असं हे आपला सर्वांचे आवडते टॉम मैदानात. टॉम म्हणजेच एक वादळ. पण पुढे काय घडणार, राहुल चांगली गोलंदाजी करताना दिसतोय तो राहुल. टॉम साठी टाकला चेंडू, इथे पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. रूपांतर कशात होणार, इथे मात्र राहुलने टाकलेल्या सुरेख चेंडूवर टॉमला माघारी पडवावं लागतंय. नक्कीच खरपूस समाचार घेण्याचा केलेला प्रयत्न इथे फसलाय आणि आल्या पावली पुन्हा माघारी परततोय तो टॉम. 2 चेंडूवर 2 चांगले विकेट इथे पाहायला मिळाले. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली ती राहुल कडून. KSL म्हटलं की बक्षिसांचा वर्षाव, आणि त्याचाच एक भाग म्हणून राहुलसाठी जर काय ट्रिक घेतली तर आपणा सर्वांचे आवडते चेतन यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक असेल, ह्याची नोंद घ्यायची आहे. सान्विका 11 आणि स्वामी दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती असेल आपल्या कर्णधाराचं करायचंय. आपण लगेचच नाणेफेकीचा कौल करून घेणार आहोत. स्वामी आणि सान्विका 11 दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. हॅट्रिक बॉल, राहुल इज ऑन हॅट्रिक. 501 रुपयाचा पारितोषिक आणि सामना करेल तो उमेश. दोन अनुभवी खेळाडू मातब्बर खेळाडू एकमेकांच्या सामोरे टाकले तर चांगला चेंडूला चांगला सन्मान दिला. इथे धावचीत होणार का, धावचीतचा केलेला प्रयत्न मागे फसला आणि या फसलेल्या प्रयत्नाचं रूपांतर होतं एक अवांतर धाव. या अवांतर धावाच्या मदतीने एकूण धावसंख्या कमवण्यात यश आले त्यात 2, आणि या 2 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या स्थिरावते ती 33 33च्या घरात. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या स्थिरावतीये 33 33च्या घरात. सुरेख चेंडू हाताळताना दिसला. नक्कीच या षटकामध्ये एक षटकार आला होता, पण बाकीचे 5 चेंडू बघता चांगला कमबॅक पाहायला मिळाला, चांगलं विकेट घेताना पाहायला मिळाला, भेदक मारा पाहायला मिळाला तो राहुल कडून.
स्वामी आणि सान्विका दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल लगेचच टॉस साठी यायचंय. राकेश हरियाली विलेज क्षेत्रातून येणारा हा राकेश त्याचं या शेवटच्या षटकासाठी पाचारण करण्यात आलंय. 4 षटकांमध्ये 33 धावा नक्कीच कुठेतरी कुंपण घातलंय. धावांचा वेग इथे मंदावलाय शिव संघासाठी. जर का मैदानाचा विचार करता स्वप्नील वरती जबाबदारी असेल धावांचा वेग वाढवण्यासाठी पुढे टाकला चेंडू कवरच्या दिशेने टोलवलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण जाईल आणि क्षेत्ररक्षित करील तोपर्यंत या 2 धावा पूर्णच्या पायाने केल्या. 2 धावा तिसरी धाव होणार का? तिसऱ्या धावेसाठी येत आहेत. धावचीची संधी निर्माण झाली आणि इथे काय होतंय स्वप्नीलला माघारी परतावं लागतंय. जो ज्याने 2 चौकार 1 षटकार लागवला चांगलाच फलंदाजी लय मध्ये दिसला असा हा स्वप्नील मात्र माघारी परतताना दिसतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेवर झालेला धाव बाद. स्वप्नीलची खेळी इथे आली संपुष्टात. या 2 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या स्थिर होते 35च्या घरात. सुरेख चेंडू टाकलेला त्या खोलवर टाकलेला चेंडू त्याला तेवढ्याच शिताफीने कव्हरच्या दिशेने टोलावला होता. मात्र धावबादच्या रूपात माघारी परतावं लागते ते स्वप्नीलला. दुसरा चेंडू पुढे टाकलेला चेंडू त्याला मात्र खराब चेंडूचा खरपूस समाचार आणि त्याचं रूपांतर होत आहे षटकार. आणि हा षटकार खेळ बिंदास मध्ये एक दमदार षटकार पाहायला मिळाला उमेश कडून. आणि या षटकाराच्या मदतीने एकूण धावसंख्येत बदल धावसंख्या स्थिर 41-41. शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक आणि या हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाजाची लाईन लेंथ नक्कीच पणाला लागते आणि बिघडलेली लाईन आणि लेंथ त्याचा मात्र खरबूज समाचार घेताना दिसला तो उमेश. पुन्हा एकदा उमेश सज्ज. पुढील चेंडू तिसरा चेंडू मोठा फटका येणार की बॉलर इथं कमबॅक करणार. पुन्हा एकदा पुढे टाकला चेंडू इथे फटका फसलाय आणि फसलेला फटका बसतो तो शिव 11ला. पुन्हा एकदा गडी माघारी परततोय. उमेशला माघारी परतावं लागले. बॉलरचं चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. राकेशचं इथं कमबॅक पाहायला मिळालं. एका षटकारानंतर चांगला कमबॅक. स्वामी आणि सान्विका या दोघांचा नाणेफेकीचा कौल झाला. त्यात स्वामीने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. त्यांना विनंती असेल ह्या सामन्यानंतर लगेचच तुम्ही क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. उमेशची जागा घेण्यासाठी ग्राउंडवर येतोय तो नॉडी. नितेश नॉडी या नावाने प्रचलित असलेला हा निलेश क्षमा असावी. नॉडीला आपण वारंवार मात्र क्रिकेटमध्ये खेळताना बघितलं. सर्कल क्रिकेट खेळताना बघितलं. ड्रम क्रिकेट ही खेळताना बघतो. पुन्हा एकदा जाऊयात खेळपट्टीकडे. पुढील चेंडू नॉडीसाठी. पुढे टाकला चेंडू मात्र निर्धाव चेंडूची होती सांगता आणि हा निर्धाव चेंडूच्या मदतीने धावसंख्या स्थिर मात्र 41. दोन चेंडूचा खेळ शिल्लक. या 2 चेंडूवर काय होणार? मोठे फटके येणार की विकेट जाणार की 1-2 धावांमध्ये रोखण्यात बॉलरला यश येणार? नक्कीच पाहण्यात चुरस असेल. पुढील चेंडू कट अँड बोल्ड. बॅट फिरवण्याचा केलेला प्रयत्न फसला. चेंडू लांब होता. बॅटची कडा घेऊन त्रिफळाचीत होऊन पुन्हा माघारी तंबूचा अस्त्राला परत येतो नॉडी. जर का शिव 11चा विचार केला धावसंख्येला वेग देण्याच्या नादात 6 गडी मात्र आतापर्यंत तंबूच्या अस्त्राला परतले. तर 6 आघाडीचे फलंदाज जेव्हा मागे परततात तर नक्कीच धावसंख्येला कुठेतरी कुंपण लागतं आणि हे कुंपणच की काय म्हणून फक्त धावसंख्या स्थिर होते ती 41. शेवटचा चेंडू 5व्या षटकाचा विचार करता
नक्कीच या धावा कमी म्हणायला हरकत नाही, कारण आधीच्या जर का मॅच बघितल्यात लो स्कोरिंग मॅच एक हाती जिंकण्यातही यश आलं होतं. हाय हाय स्कोरिंग मॅच शेवटच्या षटकापर्यंत गेली तेही आपण बघितलं. ह्या मॅच मध्ये काय घडणार? 41 धावा बॅटिंग लाईनवर आपल्याला दिसतोय तो. राजेंद्र. शेवट शेवटचा चेंडू षटकातील पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. राकेश टू राजेंद्र. दंड दंडात्मक कारवाई वाईड. दोन्ही हात उंचावून पंचांनी मात्र ह्याला वाईट घोषित केला. एक चेंडू पुन्हा टाकावा लागेल, पुन्हा एक चेंडूसाठी मेहनत करावी लागेल. या एक अवंतर धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या स्थिरावते 42च्या घरात. राकेश पुन्हा एकदा सज्ज. राजेंद्रसाठी टाकला चेंडू, भिरकावण्याचा केला प्रयत्न, बॅटची कडा घेईल जोपर्यंत क्षेत्ररक्षित होईल. एक धाव पूर्ण. चपायाने दुसरे धाव घेण्याचा केलेला प्रयत्न इथे फसतोय की काय, आणि धावचीत. त्याचा रूपांतर होतोय धावचीत. एकाच धाव्यावर समाधान मानावं लागेल. या एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येत होते बदल, धावसंख्या स्थिरावतीये 5 षटकांच्या समाप्तीनंतर 43. 43 धावा आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती 44 धावांची. 44 नंबर आणि विशालची आठवण नाही येणार असं कसं होईल? पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. मी शिव 11 संघाला विनंती करेल की लगेचच खेळपट्टीचा ताबा घ्यायचा, क्षेत्ररक्षण सजवायचंय. या पहिल्या इनिंगचा जर का आढावा घ्यायचा म्हटलं तर चांगली सुरुवात पाहायला मिळाली. त्यानंतर चांगलं बॉलरचं कमबॅक पाहायला मिळालं. 44. चांगलं बॉलरचं कमबॅक पाहायला मिळालं. वारंवार विकेट्स घेताना पाहायला मिळाले. कुठेतरी धावांना कुंपण लावलं. विकेट घेत जात गेल्या आणि ते कुंपण वाढतच गेलं. पुन्हा एकदा तिथे फाईट करताना दिसला तो स्वप्नील, उमेश. दोन चांगले उत्तुंग षटकार पाहायला मिळाले. त्याचीच सर ती काय की 44 धावांचं आव्हान समोर उभं करण्यात यश आलंय ते शिव 11 संघाला. हे सुरेख छत्रपती संभाजी महाराज मैदान आणि दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी 8व्या पर्वात KSSL घेऊन आली आहे. खेल बिंदास्त KSSL पर्व 8व, जिथे लोकल खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. कन्नवा नगर, टागोर नगर आणि गोदरेज या परिसरातील खेळाडूंना इथे एकत्र येऊन ऑप्शनच्या मार्फत आपण टीम बांधणी केली जाते आणि त्यानंतर इथे खेळ रचला जातो. या खेळपट्टीवर तिचं कौशल्य दाखवलं जातं. पहिला इनिंगचा खेळ संपतात. 44 धावांचं आव्हान उभं ठाकलंय ते अंशिका. बॅटिंग आता आता हे यांचं नाव काय? आयुष. आयुष. मी आयुष 11च्या संघाला विनंती करतो आपले आघाडीचे फलंदाज पाठवायचेत. 44 धावा. जर का म्हटलं तर आव्हान तेवढं सोपंही नाहीये. आणि क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटची धाव किंवा शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत काही होऊ शकतं. 30 चेंडूंचा खेळ असेल, 30 चेंडूंमध्ये 44 धावांचं लक्ष असेल. जर का बघायला गेलं तर ह्या ओरम क्रिकेटमध्ये ते सहज पार करता येणारं लक्ष आहे. पण जर का समोरच्या टीमचाही विचार केला तर सुरेख गोलंदाजी अटॅक त्यांच्याकडे आहे. चांगले गोलंदाज आणि त्यांची गोलंदाजी शैली पाहता नक्कीच एक आव्हान निर्माण करण्याची संधी ते निर्माण करतील. आणि ते आव्हान पेलवण्यासाठी, त्या आव्हानाचा सामना करण्यासाठी शिव 11च्या गोलंदाजाचा खरपूस समाचार घेण्यासाठीच की काय राहुल, कर्णधार स्वतः आणि जायद, दोन आघाडीचे फलंदाज मैदानात येताना दिसत आहेत.
त्वरा करूयात, सामन्याची सुरुवात करूयात, दुसऱ्या इनिंगला सुरुवात करूयात. दुसऱ्या इनिंगची सुरुवातीला आपण बघतोय स्ट्राईकवर दिसतोय तो जाईद आणि त्याची साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईकला दिसतोय तो कर्णधार राहुल आणि शिव. शिव संघाने आपल्या भातातील पहिला अस्त्र काढले कमल स्वरूपात कमल मौर्या. एक सुरेख गोलंदाज, लेफ्ट आर्म, चांगले गोलंदाजी करताना वारंवार आपण यांना बघतो. टाकून क्षेत्रातून हा खेळाडू विक्रोलियन संघाचंही प्रतिनिधित्व करताना दिसला. ऑस्ट्रेलियन संघात वारंवार राहुल आणि कमल ते दोन एकत्रही खेळताना पाहायला मिळालेत. जायद टागोरनगर क्षेत्रातून येणारा हा एक खेळाडू. टागोरनगर वर्सेस टागोरनगर ही फाईट असेल. पहिल्या चेंडूसाठी कमल सामना करतील ते जायद. पॉवर प्लेचं षटक म्हटलं की दोन खेळाडू मात्र 30 बाहेर पाहायला मिळतात आणि इतर सर्व खेळाडू 30 मध्ये क्षेत्ररक्षण सजलेलं दिसतंय. पहिला चेंडू जायसाठी षडवलीचा चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न इथं फसलाय आणि सुरेख चेंडूची होती सांगता निर्धाव चेंडूनी होती सुरुवात. कमल मौर्या एक जोरदार षडवलेंचा चेंडू रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथं फसला. नक्कीच डीप रिव्हर्ससाठी डीपवर कोणी नाही आणि त्याचा फायदा घेण्याचा केलेला प्रयत्न इथं फसतोय. निर्धाव चेंडूची होती सांगता कमल मौर्या जायसाठी. रिव्हर्सचा पूर्ण करण्याचा प्रयत्न इथे मात्र प्रयत्नाला यश येतं. या यशाचं रूपांतर किती धावांमध्ये होणार ते पाहण्याजोगं असेल. जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षित होईल आणि फेकी होईल तोपर्यंत या 2 धावा पूर्ण. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येला चालना मिळते यात आणि वैयक्तिक 2 आणि सांघिक 2 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. काही वेळासाठी चेंडू हवेत होता मात्र कोणी क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली नव्हतं आणि त्याचंच रूपांतर की काय या 2 धावा मिळवण्यात यश आले ते जायद याला. कमल पुन्हा एकदा सज्ज जायदसाठी. चांगला रिव्हर्स मारा करताना वारंवार दिसतोय. दोन्ही चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा केलेला प्रयत्न. पुढील चेंडू यशीच्या मागे खेळतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू स्थिरावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि गडेचं होतं इथे पतन. माघारी परतावं लागेल ते जायदला. नक्कीच एक हल्ला चढवायचा केलेला प्रयत्न इथे फसला. बॅटची कडा घेऊन चेंडू हवेत आणि जायद परततोय तंबूच्या आसऱ्याला. सो फार सो गुड. कमल मोर्या इथे एक्सपिरियन्स लावताना दिसला. 3 चेंडूंमध्ये अवघ्या 2 धावा खर्च करत जायद सारख्या मोठ्या मछलीला त्याने फसवलंय. जायदला त्याने तंबूच्या आसऱ्याला परत परतवलंय. आणि जायदची जागा घेण्यासाठी येतोय तो हिमांशू. एक यंगस्टर. जर का विचार केला तर कमलकडे नक्कीच एक्सपिरियन्स आहे. चांगल्या स्तरावर खेळण्याचा अनुभव आहे. तो अनुभव इथं पणा लावताना कमल दिसेल. तर त्याचा सामना करण्यासाठी हिमांशू एक यंगस्टर नक्कीच आपल्या कौशल्याचं प्रदर्शन करण्यासाठी एक चांगला मोका त्याच्याकडे. इथे काय घडणार ते बघण्यात मात्र उत्सुकता असेल. चौथा चेंडू हिमांशूसाठी. गुड वरून टाकलेला हा चेंडू हलकीशी फिरकी घेतली आणि चेंडू स्थिरावतोय. यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडूची होती सांगता. सोफा सो गुड आणि यशस्वी 4 चेंडू हाताळताना दिसला तो कमल. अनुभव 50 लावताना दिसला. अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. कमल याने 5वा चेंडू हिमांशूसाठी पुन्हा एकदा समोर टाकला चेंडू त्याला मिडविकेटच्या दिशेने टोलवलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षित होईल आणि फेकी होईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण. या 1 धावेच्या मदतीने स्कोर बोर्ड मध्ये होतोय बदल. 3 धावसंख्या स्थिरावते 3च्या घरात 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यात. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू राहुलला मिळालेली ही स्ट्राईक. खेल बिंदास्त मध्ये चौकार षटकार लगावणार का?
किती धावा या चेंडूवर कुठणार, पॉवर प्लेचा फायदा घेता येणार का, हे मात्र ह्या बघण्यात उत्सुकता असेल. कमल, अनुभव विरुद्ध अनुभव. शॉट ऑफ त्यांचा चेंडू, त्याला मात्र विळकावलाय. चुकीला माफी नाही. खराब चेंडू, त्याचा खरबूज समाचार आणि रूपांतर होत आहे चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येत बदल, धावसंख्या होतीये 7च्या घरात. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यात. गुडलेंदवरून चांगले चेंडू, नेताव चेंडू हाताळताना पाहायला मिळाला होता, पण राहुल समोर येताच कमलने हा शॉर्ट ऑफ लेनचा टाकलेला चेंडू आणि खराब चेंडू, त्याचा खरबूज समाचार घेताना दिसला तो राहुल. जर का हा सामना जिंकायचा असेल, सामन्यात चुरस कमी करायची असेल आणि सामना आपल्या बाजूने कलटवायचा असेल, तर राहुलच्या बॅटमधून चौकार षटकार येणं नक्कीच आवश्यक आहे. एका साईडने राहुलला नक्कीच बॅटिंग करावी लागेल. समोर हिमांशू सारखा यंगस्टर त्याचे साथ देताना दिसतोय. कार्तिक, या मैदानाचा अनुभव, या मैदानात वारंवार या कार्तिकला खेळताना बघतो आपण. प्रॅक्टिसला चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो, इतरही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो हा कार्तिक. चांगला चेंडू कट करण्याची क्षमता आहे आणि त्याचा सामना करेल तो हिमांशू. दोन्ही यंग खेळाडू एकमेकांसमोर उभे ठाकलेत. गोलंदाजीसाठी कार्तिक, तर बॅटिंगसाठी असेल तो हिमांशू. आपल्याचं दुसरं षटक म्हटलं तर मुभा असते की 3 खेळाडू तुम्ही 30 यार्डच्या बाहेर लावू शकता. यस्टन मागे कामगिरी करताना दिसतोय तो टॉम. कार्तिकचा पहिला चेंडू, त्याला मात्र भिरकावून दिला. तिथे क्षेत्ररक्षक दिसतोय. क्षेत्ररक्षक काय करणार, क्षेत्ररक्षकाने टिपलाय. झेल आणि रूपांतर होतंय विकेटचं होतंय पतन. हिमांशूला परतावं लागतंय तंबूच्या आसऱ्याला. एक चांगला फ्लॉप लेनचा चेंडू, त्याला टोलवण्याचा केलेला प्रयत्न इथे फसला. कुठेतरी ताकद कमी पडताना दिसली. तिथे कोणतीही चूक करत नाही तो क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षकाने मात्र हा झेल टिपलाय. पॉवर प्लेच्या षटकात धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न इथे दिसत आहेत 80-11 आणि त्या प्रयत्नात कुठेतरी मात्र विकेटचं पतन होतंय. जर शिव इलेव्हनला ह्या सामन्यात चुरस कंटिन्यू ठेवायची असेल, विजयश्री खेचायचा असेल, तर असेच काहीसे हदरे त्यांना अंशिकाला द्यावे लागतील. कुठेतरी धावांचा वेग थांबावा लागेल. जे काही अंशी 5 चेंडूमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये त्यांना यश आलं होतं, 6व्या चेंडूवर मात्र एक चौकार देण्यात आला होता. त्यानंतर एक चांगलं कार्तिकचं षटक हाताळताना चांगली सुरुवात पाहायला मिळतीये आणि फलंदाजीसाठी आल्या तर सुलतान चौफेर फटकेबाजी करण्यासाठी याची ख्याती आहे. चारी बाजूला हा फटकेबाजी करू शकतो. चांगला स्वीप, रिव्हर्स स्वीपचा उपयोग करताना हा वारंवार दिसतो. कार्तिक सामना करतील सुलतान. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळताना दिसतोय तो कार्तिक. दुसरा चेंडू सुलतानसाठी. काही काळासाठी कॅच ऑन होता, पण तिथे कॅच कॅच न घेता क्षेत्ररक्षकाने चांगलंही बॉल चेस केलाय आणि क्षेत्ररक्षण केलं. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत 3 धावा पूर्ण. या 3 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या स्थिरावतीये 10च्या घरात. डबल डिजिट प्रणय तिथे पाहायला मिळाले. फिटनेस मध्ये वारंवार चर्चेत असतात. चांगली धाव तिथे पाहायला मिळाली, चांगली फेकी पाहायला मिळाली. असे आहे प्रणय. टॉम नक्कीच अनुभव शेअर करताना अनुभवाची साथ इथे यंगस्टरला लाभतीये का. राहुल वराडकर, करचा पुढे टाकला चेंडू, काही यष्टीचा वेध घेतापासून वाचला, तर तेवढंच राहुल नाराज. एक चांगला मिळाला चेंडू, त्याला टोलवण्याचा प्रयत्न इथे फसला. दोघांची नाराजी इथे पाहायला मिळाली. दोघांचा गेम ऑन होता. एक निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावसंख्या स्थिर मात्र 10. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर.
हलक्या हाताने खेळलाय हा चेंडू, चांगला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, त्याला चांगला सन्मान दिलाय. एक सिंगल काढून स्ट्राईक रोटेट करताना दिसतोय तो राहुल. या एक धावेच्या मदतीने धाव संख्येत बदल 1-1-11. कार्तिकचा सुरेख चेंडू, थोडासा खाली राहिला चेंडू, त्याला लेग साईडला स्वीप मारण्याचा केला प्रयत्न इथे फसला आणि निर्धाव चेंडूची होती असं सांगतात. किपरलाही चकमा दिलेला, पण शॉर्ट थर्ड मॅनला असलेले नॉडी यांनी तो क्षेत्ररक्षित केला. पुढील चेंडू कार्तिक पुन्हा एकदा सुलतानसाठी. या चेंडूवर काय घडतंय? रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळाला. रिव्हर्स स्वीपचं रूपांतर होतंय त्या 4 धावांमध्ये. घणघणातीत चौकार. चौकाराच्या मदतीने धाव संख्येमध्ये बदल, धाव संख्या स्थिर होते 15च्या घरात. सुरज चेंडू हाताळताना दिसलेला कार्तिक, पण ह्या चेंडूवर मात्र खरपूस समाचार घेताना दिसला. खेळ बिंदास मध्ये सुलतानच्या बॅटमधून आलेला हा रिव्हर्स स्वीपचा चौकार घेऊन देऊन जाईल 4 धावा. आणि या 4 धावांच्या मदतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या स्थिर होते 15, 2 गड्यांच्या मोबदल्यात. इथून जर का सामन्याचा विचार केला तर अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 18 चेंडूंमध्ये 29 धावा जमा कराव्या लागतील विजयश्री खेचण्यासाठी अंशिका संघाला. तर शिवसंघासमोर आव्हान असेल आपल्या गोलंदाजांचा वापर कशा प्रकारे करतात. या 18 चेंडूंमध्ये 3 गोलंदाजांचा वापर करून कशा 29 धावा करण्यापासून अंशिकाच्या खेळाडूंना रोखणार, ही मात्र चुरस असेल. आपण बघू शकतो कमल मोरिया वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा त्यांचं पाचारण करण्यात आलंय. नक्कीच विश्वास दाखवलाय कमलवर, कारण पहिलं षटक सुरेख हाताळलं होतं. सुरेख हाताळलं होतं. अनुभव इथे इम्पॉर्टंट आहे, कारण एक अनुभवी फलंदाज राहुल वराडकर आणि सुलतान इथे मैदानात आहेत. त्यांना रोखवायचं असेल तर कुठेतरी अनुभवी गोलंदाजाला इथं पाचारण करावं लागेल, गोलंदाजांना रोखावं लागेल. हे तिसरं षटक म्हणलं तर नक्कीच एक इम्पॉर्टंट षटक आहे, कारण इथून मॅच मोठी करता येईल. 18 चेंडू आणि 29 धावा आहेत. जर का ह्या षटकामध्ये 6 किंवा 7 धावांमध्ये रोखण्यात यश आलं तर 2 षटकांमध्ये 20 पेक्षा जास्त धावा करण्याचं आव्हान असेल त्या अंशिका संघापुढे. आणि जर का ह्याच षटकामध्ये जर का खरपूस समाचार घेत गोलंदाजांवर हल्ले चढवत जर का फलंदाजाने चांगले धावा जमवण्यात यश मिळालं तर मात्र मॅच लवकर संपवण्यातही यश येऊ शकतं अंशिकाला. तर एक इम्पॉर्टंट षटक या खेळ बिंदासमध्ये कोण बाजी मारणार? कमल मौर्य ॲज अ बॉलर और राहुल वराडकर ॲज अ बॅट्समन. चला जरा त्वरा करूयात. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल पाहायला मिळत आहेत. कमल मौर्य राहुलसाठी. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, जिथून केलेली सुरुवात तिथे संपतोय की काय? एक चांगला कॅच घ्यायचा प्रयत्न इथे फसला, हातातून चेंडू निसटलाय, जाऊन पडला सीमारेषे पार. षटकार. आणि या 6 पद्धतीने धावसंख्येचं रूपांतर होतंय 21. राहुल इथं थांबत नाहीये. जिथून सुरुवात केली शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, खराब चेंडूवर एक चौकार लगावला होता, तिथूनच सुरुवात केली. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू दिसला, त्याला चांगला पूल केला आणि त्या पूलचं रूपांतर झालंय 6 धावा. काही वेळासाठी वाटलं तो कॅच होतोय की काय, पण क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून चेंडू गेलाय सीमा पार. षटकार. पुन्हा एकदा कमल कमबॅक करणार का? खोलवर टाकलेला चेंडू, त्याला मात्र रिस्पेक्टफुली खेळून एक धाव पूर्ण केली, हलक्या हाताने टोटवलाय. षटकारानंतर एक चांगला सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केले. इथे कुठेतरी
संयम दाखवलाय. संयम दाखवून एक सिंगल धाव घेतली आहे. ह्या एक धावेच्या मदतीने धावसंख्येचं रूपांतर होतंय 22. इथे क्षेत्ररक्षक वरकुट प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केलेला, त्याचंच रूपांतर झालेलं. अवंतर धाव मात्र वाचली आहे. कमल सुलतानसाठी षटकातील तिसरा चेंडू. सामना करतील सुलतान. भारतातील रिव्हर्स स्वीपचा वापर करण्याचा केला प्रयत्न इथे फसला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. नक्कीच रिव्हर्स स्वीपवर एक चांगला चौकार लगावला होता या आधीच्या षटकात. माहिती मात्र कमलने त्याला रोखलंय. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. यष्टी मागे दिसले ते टॉम चांगलं यष्टीरक्षण करताना. टाकलेला चेंडू, जोरात टाकला चेंडू, त्याला तेवढंच हलक्या हाताने खेळलाय. जोपर्यंत पॉइंटला त्याची फेकी होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण. या एक धावेच्या मध्ये धाव संख्येला येतोय आकार. धावसंख्या स्थिर होते 23 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पाचवा चेंडू राहुल साठी. कमल इथे कमबॅक करणार का, की राहुल पुन्हा एकदा खेळ बिंदास मध्ये रिव्हर्स स्वीपचा वापर. बॅटची कडा घेत चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनला. जोपर्यंत क्षेत्ररक्षित होईल फेकी होईल एक धाव पूर्ण. या एक धावेच्या मदतीने धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या स्थिर होते 24 या धावसंख्येवर. षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. पाच. ओके, थँक्यू स्कोरर. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. आता मात्र यश आलंय. क्षेत्ररक्षक तिथे बनलाय प्रेक्षक. चेंडूला मागवावं लागेल ग्राउंड मधून. ह्या चौकार, ह्या घनघनातील चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्थिर होतीये. एकूण 28. After the 3 overs, 28 runs. नक्कीच थोडस हिदगुज करताना पाहायला मिळतात. थोडीशी चर्चा इथे रंगताना दिसतीये शिव संघामध्ये. कारण 28 धावा 3 षटकामध्ये झाल्यात. अजूनही अवघ्या 16 धावांचं आव्हान असेल ते अंशिका 11 साठी. 12 चेंडू 16 धावा. कुठेतरी कुंपण घालावं लागेल. काहीतरी कर भावा आता. धावांचा वेग थांबवावा लागेल. जर का फलंदाजाचा विचार केला अंशिकाकडून तर राहुल आणि सुलतान दोघंही धावांचा वेग वाढवताना दिसत आहेत. चौफेर फटकेबाजी करताना दिसत आहेत. अब्दुल गोलंदाजीवर आला तो अब्दुल. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. फटका थोडासा फसला. स्लो चेंडू आला होता. पण तिथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नंदू गोटेनकर कडून झालेली चूक आणि चुकीचं रूपांतर होत आहे 3 धावांमध्ये. चूक पडतीये ती अंशिकाच्या माथ्यावर आणि 3 धावा. या 3 धावाच्या मदतीने धावसंख्येत या 3 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्येला मिळते कलाटणी. धावसंख्या स्थिर होते 31. आयुष 11. वेगवान टाकलेला शॉट ऑफ त्यांचा चेंडू. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये त्याला फेकी केली. धावचीतची अपील केली मात्र पंजाने ती फेटाळली आहे. सुलतान सुखरूप मात्र क्रीज मध्ये. एक निर्धाव चेंडूची होती सांगता. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि ह्या 10 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल ती 13 धावांची. आयुष संघासाठी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू त्याला भिरकावून दिलाय. शॉर्ट फाईन लेनच्या डोक्यावरून चौकार. या 4 धावांच्या मध्ये मिळतोय धावसंख्येला आकार. धावसंख्या स्थिर होतीये 35 घरात. कुठेतरी शॉर्ट ऑफ लेनचा मारा दिसला.
सगळे चेंडू शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू दिसले आणि त्यावर मात्र खरपूस समाचार घेताना दिसले ते दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, निर्धाव चेंडूची झाली सांगता यष्टी रक्षणाचा इथे गेलेला प्रयत्न इथे फसलाय. काहीसा टॉमचा नेम चुकलाय. 8 चेंडू 9 धावांची आवश्यकता आयुष इलेव्हन संघासाठी. पुन्हा एकदा खराब चेंडू, त्याचा खरपूस समाचार घेताना दिसला तो सुलतान. चेंडूला धाडला सीमा पार चौकार आणि या 4 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्येत बदल, धावसंख्या स्थिरावते 39च्या घरात. डावखुरा त्याचा गोलंदाज मात्र शॉर्ट ऑफ लेनचा मारा वारंवार करताना दिसतोय आणि त्याचाच फायदा तो किक्का आहे. सुलतान विकेटच्या मागे वारंवार फटकेबाजी करताना दिसतोय. पुढील चेंडू समोरच्या दिशेने टोलाचा केला प्रयत्न, उंच हवेमध्ये गेला चेंडू, कॅच ऑन, मॅन ऑन होता पण कॅच सुटलाय. झेलबाचा प्रयत्न फसलाय आणि फसलेल्या प्रयत्नावर 2 रन्स घेण्यात यश आलंय ते आयुष इलेव्हन संघाला. या 2 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या स्थिर 41. किती पाहिजे? 3 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. नंदू गोटनकर, इथे काय घडणार? 3 धावांची गरज असताना फिरकी गोलंदाज जादूगर नंदू गोटनकर आपली करामत दाखवणार का? आपली जादू दाखवणार का? फिरकीची जादू दाखवणार का? राहुल शॉर्ट ऑफ चेंडू, अपील, कॅच अपील. पंच मात्र इंटरेस्टेड नाही. व्हाईट चेंडू घोषित करतील पंच आणि या व्हाईटच्या मदतीने, या नंतर धावेच्या मदतीने धावसंख्येत होतोय बदल, धावसंख्या स्थिर होतीये 42च्या घरात. हलका टाकलेला चेंडू, दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 रन्स डिफेन्स करताना 6 चेंडूंमध्ये अवांतर धाव देऊन सामना जणू आयुष इलेव्हनच्या हातात देताना दिसले ते नंदू. पुढील चेंडू राहुल साठी, हलक्या हाताने टोलवला. 1 धाव पूर्ण केली आहे. या 1 धावेच्या मदतीने विजयश्री पूर्ण केलाय. इथे सामन्याची होती समाप्ती. विजयश्री प्राप्त करतोय तो आयुष इलेव्हन. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्यात खेळ बिंदासचा मानकरी, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो बिंदास गोलंदाजी करताना पॉवर प्ले मध्ये दिसला तो सुलतान, ज्याने अवघ्या 4 धावा देत 1 विकेट कमावला होता आणि बॅटिंगला आल्यावर अवघ्या काही चेंडूंमध्ये 22 धावा कुठल्या असा हा सुलतान मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. KSSL पर्व 8 मधील खेळ बिंदास मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो सुलतान. सुलतानला मी विनंती करेल की त्यांना मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचंय. स्वामीची बिल्डिंग आहे ना, स्वामी इलेव्हन संघाला विनंती असेल की लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. सान्विका इलेव्हन संघाला विनंती असेल आपल्या आघाडीचे फलंदाज तयार ठेवायचे.